मास्टर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला प्रतीक सुरते, आपण जिथे कुठे असेल या आपल्याला कॅश प्राइज दिला जाणार आहे। प्रतीक सुरते पार्थ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समीरजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। तर प्लीज विनंती करतो या आपण आपला कॅश प्राइज घेऊन जायचा। जीवदानी स्पोर्ट्स त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली 11 गोठिवली, एका बाजूला उल्वे नोड मधील हा सिंग तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईमध्ये धुमाकूळ घालणारा गोठिवली 11 गोठिवली। आमचे निलेश दादा पाटील, स्वराज म्हात्रे, हर्षन पाटील, रुणाल म्हात्रे यांचा हा सिंग तर दुसऱ्या बाजूला मात्र बामणडोंगरी संघ पाहायला मिळेल, जिथे आमचे संदेश गोंधळे असतील, व्हाईट बॉल तकदीर पाटील असतील, तेजस पाटील असतील, जीत खोत असतील। सध्या चर्चेमध्ये भरपूर हा संघ आहे। गतवर्षी हर्षन पाटील बॉल वाईट पाहायला मिळाला आणि दुसरा बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय। हर्षन पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। नितेश सर माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत। नितेश सर, हे दोन्ही संघ जर पाहिले तर चांगले संघ आहेत। नाही, नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल आपल्याला पाहायला मिळतात, जिथे खरं तर आज प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करतील आणि दोन्ही संघ खरं तर मी म्हणेन एक विजयाचा उत्साह घेऊन मैदानामध्ये आलेत। यावेळेला क्रॉस लाईन बॉल ड्रिल करायचा होता, बॅट बॉल मध्ये नाही संपर्क, कदाचित इथे अपील होईल, हो झाले लाऊड अपील। अंपायर सांगते इट्स अ व्हाईट बॉल कॉल आणि पंच तटस्थ म्हणजे 1+1 या धावा मिळतील। दोन एकूण धावसंख्या वाढेल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते। आमचे गुणलेखक आमचे परम मित्र केतन शेलार 3 या आकड्यावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चला मिकी आणि मिनी यांच्यासाठी कॅश प्राइज होतं सरपंच साहेबांच्या वतीनं। ती कॅश प्राइज आपण घेण्यासाठी या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आम्ही जरूर विनंती करू की हे कॅश प्राइज 500 रुपयाचं 500 ची नोट आहे, पण ही अर्धी अर्धी घेऊ नका हो, 250 करून घ्या। शंतनू, कॅन यू टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी अँड हँड ओव्हर इट टुवर्ड्स आवर प्रेझेंटेशन बॉक्स। हर्षन पाटील, हा बॉल हा ट्रॅकर बाउन्स झालाय, परंतु इथे सुद्धा लाईन मिस करतो। येतो अजून एक व्हाईट बॉल। धावसंख्या झाली ती 4। मॅच मध्ये चांगली रंगत आपल्याला जरूर पाहायला मिळेल। काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, या मॅच मध्ये कोण डिफायनिंग मोमेंट्स जनरेट करेल, क्रिकेटचा खेळ आहे। बरोबर, इथेही अजून एक विकेट, पहिली विकेट, इट्स अ गोल्डन विकेट इन द मॅच। डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू, पाहुण्यांचं शुभागमन इथे झालंय। आम्ही कल्पेशजी ठाकूर साहेबांचं आम्ही वेलकम करतोय आणि त्याचबरोबर FB फेसबुक फ्रेंड डोंगरी चे प्रेसिडेंट अर्थातच सायरस डिसुजा सरांचं सुद्धा शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। त्यांचे आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया। आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 फायनलची ही रात्र आणि या फायनलच्या रात्रीमधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोठिवली 11 गोठिवली, नवी मुंबई आणि जीवदानी बामणडोंगरी अशी ही दोन संघांमध्ये लढत इथे सुरू आहे। खऱ्या अर्थाने हे दोन्ही संघ मात्र ताकदीचे संघ आहेत। एका बाजूला नवी मुंबई परिसरामधील गोठिवली लेन गोठिवली संघ, तर दुसऱ्या बाजूला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी। संदेश गोंधळी यंदाच्या हंगामध्ये चांगला फॉर्म मध्ये आहे। संदेश गोंधळीने दापोली नाईट स्पर्धेमध्ये बाईक जिंकली होती, त्यानंतर जर पाहिलं तर धरणा चषकामध्ये देखील बाईक जिंकली होती संदेश गोंधळीने। म्हणजे या सीझन मध्ये 2 बाईक्स त्याच्या नाभी आहेत। संदेश गोंधळी मॅन इन फॉर्म, मैदानाच्या आत अजूनही सुरक्षित आहे। नवीन आलेला फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय नंबर क्रमांक 3 वरती। गोलंदाजी मार्कवरती हर्षन पाटील जो अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय। आपण सातत्याने पाठवून नितेश सर गोठिवली टीमला की स्वराज म्हात्रे सुरुवात करतो, परंतु आज हर्षन पाटीलचा वेगवान चेंडू पुन्हा एकदा रुणाल म्हात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय।
कसं आहे ना रोहित, बिफोर एनिथिंग एल्स प्रिपरेशन इज द की, असं अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी म्हटलं आणि तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. मैदानामध्ये लवकर आले, मैदानाचा अभ्यास केला, खेळपट्टीचा अभ्यास केला आणि तदनंतर डिसिजन मात्र घेतला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा आणि रणनीतीमध्ये बदल झाला. स्वराजला मागे ठेवलं, हर्षलला पुढे केलंय आणि आता हर्षल त्या चेंडूवर चढवलेला हा आक्रमण हल्ला, इथे मात्र धाव मिळतीये ती फक्त 1 आणि एकूण धावसंख्या झालीये 5 या आकड्यावर. मागच्या काही 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या रोहित. पहिल्या षटकामध्ये किमान 20 किंवा 20 पेक्षा जास्तीत जास्त धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु नवी मुंबईचा एक जबरदस्त जलद गती गोलंदाज जो सध्या फॉर्म मध्ये आहे, त्याला मात्र नक्कीच मी म्हणेन या मॅच मध्ये त्यानं थोडं कमबॅक करून दिले. हा वाईट बॉल असणार आहे जरूर, परंतु आतापर्यंतचा खेळाचा विचार जर का केला तर चेंडू झालेत हर्षन या षटकामधील फक्त 3 आणि त्यानं धावा खर्च केला ते सिंगल डिजिट मध्ये फक्त 6. 4 चेंडू झालेत, 4 मध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्या. हर्षन पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हा बॉल स्लॉग स्वीप केला विथ द पॉवर. इट्स अ फुल मॉन्टी स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धावसंख्या 12. फिंगर्स रोल केल्या, बॅकअप हँड डिलिव्हरी, आउट स्विंग केला, डायरेक्ट हिट. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर इज सायलेंट ॲट इज प्लेस अँड दॅट इज नॉट आउट. धावसंख्या मात्र पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल ती 2 इथे वाढत असताना पोहोचली ती 14 या आकड्यावर. आणि एक सूचना सुद्धा आहे बघा, खरं तर सूचना नव्हे तर ही ऑफर आहे निखिल पाटील गोठिवली यांच्या वतीनं. जर का गोठिवली संघ जिंकला तर त्यांना मात्र फार्म हाऊस पार्टी मेजवानी सुद्धा मिळेल, परंतु ती मिळेल का हा प्रश्नचिन्ह आहे. डीजे मास्टर एखादं गाणं असं होऊन जाऊ द्या जे ॲटमॉस्फिअरला खरं तर लिफ्ट अप करतील. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. बोकडवीराचे यशस्वी खरं तर आयोजक प्रितीश पाटील यांना मी जरूर इन्व्हाइट करू की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार के सौदागर, सन ऑफ अ सॉइल, मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. क्रिकेटचा प्रचंड वारसा, क्रिकेटचं प्रचंड वेड, क्रिकेटची प्रचंड जिद्द, क्रिकेटची प्रचंड खरं तर साहस आणि चिकाटी. या मॅच मध्ये परफॉर्मन्स द्यावा लागेल. जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अंतर पार करून नवी मुंबईचा गोठिवली हा संघ या मैदानामध्ये उतरलाय. मुलेखंड उरण गुणवत्ता सादर करावीच लागेल, केली आहे त्याने. पहिला बॉल येतोय तो एक सिंगल धाव, दुसरा बॉल तोही एक सिंगल धाव. धावसंख्या झाली आहे दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोठिवली 11 गोठिवली यांच्या विरोधात जीवदानी बामणडोंगरी हा संघ या मॅच मध्ये 16 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांचं कॉम्बिनेशन बॅटिंग ऑर्डर अप्रतिम आहे, बॉलिंग लाईनअप चांगलं आहे, फिल्डिंगचं चांगलं मी म्हणेन कॉन्ट्रीब्युशन नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा अष्टपैलू खेळाडूंचं खरं तर भारना असलेले हे 2 दिग्गज संघ जिथे आपल्याला पाहायला मिळतंय की इथे आपली गुणवत्ता जो सादर करेल तो पुढे जाईल, या मॅच मध्ये तो आपली पकड मजबूत करेल. आतापर्यंत रोहित 3 चेंडू फेकलेत अचूक टप्प्यावर, अचूक गतीनं, अचूक लाईन लेंथनं 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला स्वराजनं फक्त आणि फक्त 2.
यावेळचा बॉल जर पाहिला तर हाही बॉल वेगवान होता. निलेश पाटील तिथे मात्र तैनात आहेत. स्वराज मात्रेचं जेवढं कौतुक करावं म्हणा तेवढं कमी आहे. नवी मुंबईचा हा रायझिंग स्टार आहे आणि आपण नुकतीच झाली जी स्पर्धा पाहिलेली अंडर 22 बिग बॅश 70-70 प्रेझेंट, त्या टीमचा देखील हा एक भाग होता. भावेश नाईक टीमचा कॅप्टन होता. त्याच्या टीम मध्ये त्याच्या अंडर मध्ये खूप चांगला खेळ स्वराज म्हात्रेने केला होता. नाही, नक्कीच नक्कीच, आणि ती मोठी स्पर्धा होती. आज याही स्पर्धेमध्ये खरं तर ही पुणच्या मात्र गुणवंत स्पर्धेमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर रजनी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी, आणि आज पुणच्या मात्र ती गुणवत्ता सादर करतील जरूर. प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचे आहे. काउंटर अटॅक ते जरूर करतील. इथून पुढे मात्र नक्कीच संयम नव्हे तर आक्रमकता हा स्वाभाविक खेळ ब्राह्मण डोंगरी संघाचा राहिलाय तो दाखवतील. इथे केलंय आक्रमण. हा येतोय गगनचुंबी, गगनभेदी आणि गगनस्पर्शी, चांदण्यांना स्पर्श करायला जाणारा असा हा षटकार आलाय. कलात्मक. सहा धावसंख्या वाढली, पोहोचली ती 24. काउंटर अटॅक सुरू झालाय रोहित, आणि हा षटकारासाठी दात सुद्धा मिळाली आहे प्रेक्षकांची. खऱ्या अर्थाने स्वराज मात्रेला सांगितलं मी देखील कमी नाहीये. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. या मैदानाच्या आउटफील्ड जी आहे ना ती खूप चांगली आहे आणि बॉल षटकारानंतर वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आणखीन एक चौकार येतोय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या कॉल आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. समिधा 11 नागाव आणि भूमी 11 वरप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय की आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचंय टॉस, आणि आपण सज्ज राहून लगेच आपल्या मुख्य कक्षाकडे या. त्याच दरम्यान एक खरं तर अनाउन्समेंट सुद्धा आपल्याला करायची. एक स्पर्धा मात्र येत्या 6-7 एप्रिल या दिवशी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आई कालबादेवी मैदान अंबापाडाच्या त्या क्रीडांगणावर, त्यावर आपण जरूर दृष्टिक्षेप टाकूया. तत्पूर्वी न्यू बॉल षटक क्रमांक 3 मध्ये हर्षण पाडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई कालबादेवी ट्रॉफी KCC बॉईज ऑर्गनाइज येत्या 6-7 एप्रिल या दिवशी. फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, एंट्री फी 13,000 रुपये असणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघांना समावेश मिळेल. ज्या कोणी खरं तर संघांना या स्पर्धेमध्ये समावेश घ्यायचा असेल त्यांनी संपर्क साधा ऑर्गनाइज कमिटीकडे. आणि येथे येतोय हा खरं तर भोवऱ्यासारखा फिरणारा हा चेंडू, जिथे चेंडूनं क्षेत्ररक्षकाला दिली आहे हुलकावणी, आणि धाबा मिळतील 4. धावसंख्या झाली आहे ती 32. 32 ऑन दी स्कोर बोर्ड. 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हर्षणनं पहिल्या षटकामध्ये केतन 14 धावा दिल्या. कल्याण डोंबिवली परिसरातील मांडा गावचे आमचे जगन्नाना पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण या व्यासपीठावर. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट विश्वामधलं खरं तर हे एक मोठं नाव, आज त्यांना मी इन्व्हाइट करतोय. जगन्नाना पाटील, प्लीज कम अँड जॉईन विथ अस. सुस्वागतम. मॅचवर आपण थोडं फोकस करूया. रोहित, दुधिया रोशनी म्हणजे फ्लड लाईट्स, आर्टिफिशियल लाईट्स अंडर हा खेळ इथे सुरू आहे. प्रेक्षक मायबाप एन्जॉय करतायत. हा फटका क्लासिक, मॅग्निफिसंट, ट्रिमंडस टाइम क्लास झालाय. येतोय अजून एक शैलीदार चौकार.
आपल्याला पाहायला मिळते. आता कुठेतरी मी म्हणेन एक चांगली फाईट, काउंटर अटॅक आणि तोडीस उत्तर दिले. दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी, दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. फिंगर्स रोल केला, बॉल इन स्विंग केलाय, विथ द स्पिन खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये तिथे प्रणव. धाव मात्र मिळणार एक, एकूण धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 39 या आकड्यावर. 39 ऑन द स्कोर बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण कव्हर करतोय. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग, अनेक प्रेक्षक मायबाप जे आमच्या लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत त्यांचे आपण मनापासून आभार कौतुक करूया. इथे थोडे फंबल झाले आणि एक या धावेला मात्र लगेच कन्वर्ट केलं. आखोमध्ये इशारा केला. धावा मिळाल्या 2 आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये, पोहोचलीये ती 41 वर. 41 अजूनही चौथं षटक प्रगती पाहतोय. मॅच मध्ये चांगली रंगत आपल्याला जरूर पाहायला मिळतीये. इथून पुढे अजूनही स्लॉकचं षटक फेकायचं शिल्लक आहे. अजून एक जोरकस फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. स्वराज म्हात्रे झेलीत टिपलाय आणि फलंदाज होतील. डावखुऱ्या हाताचे एक्सप्लोजिव्ह संदेश गोंधळी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ गोल्डन विकेट इन द मॅच. वन ऑफ द फायनेस्ट आउटफिल्डर ऑफ नवी मुंबई. हा पहिला बॉल पुढ्यात टाकलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले परंतु लगेचच सावरलं. जिथे धाव मिळते एक, एकूण धावसंख्या झालीये ती 42. तर मी विनंती करतोय गोवा मित्रमंडळाचे सर्व सदस्यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गोवा मित्रमंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सर्व व्हॉलेंटियर्स, सर्व सह आयोजक सर्वांना मी विनंती करू की आपण या मुख्य कक्षाकडे या. मॅच मध्ये काय घडतंय तर आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया. मॅच आपल्याला पाहायला मिळतीये ती जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात गोठिवली 11 गोठिवली आणि चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे. गोठिवली टीम फिल्डिंग करत असताना तुषार मोहंती पहिला बॉल एक धाव अंकित झाली आहे. हा बॉल ड्राईव्ह केलाय जिथे गॅप शॉट सिलेक्शन आणि अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. हे 2 फलंदाज मैदानामध्ये तग धरून आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल फुलटॉस आहे आणि इथे लिफ्ट करत असताना टायमिंग चुकलंय. इलिव्हेशन नव्हतं. लॅक ऑफ अ पॉवर, लॅक ऑफ अ स्ट्रेंथ, लॅक ऑफ अ टायमिंग, एव्हरीथिंग मिसिंग अँड दॅट बॉल इनटू दी सेफ हँड्स. झेल इथं टिपला गेला.
कमी झालेले नाहीये. म्युझिक हॅज नो एक्सपायरेशन डेट. काही गोष्टी खरं तर शब्दात व्यक्त करणं कठीण असतं आणि म्हणूनच की काय संगीत या गोष्टीचा जन्म झाला असावा असंच काही सभास आपल्याला पाहायला मिळतं. इथे मॅच मध्ये ट्विस्ट येते, कमबॅक केलंय तुषार मोहंतीनं आणि पुन्हा एकदा आपलं पोटेन्शियल आपलं कॅलिबो मात्र तो दाखवत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 46. 3 चेंडूंचा खेळ झालाय. रोहित अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठे पाहतोयस हा पहिल्या इनिंगचा खेळ आणि आकडा? मैदानाच्या आतमध्ये आता भानुदास म्हात्रे गेला. क्रिस गेल या नावाने ओळखला जातो. या ओव्हरमध्ये डेंजरस फलंदाज आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचा. तर मला वाटते इथून 70च्या आसपास जर पोहोचला ना जीवदानी बामणडोंगरी संघ तर मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये आहे. जर 70च्या आत रोखलं गोठवली टीमने, जर 65 पर्यंत रोखलं तर मी म्हणेन गोठवली टीमने कमबॅक केलं. ज्या प्रकारची सुरुवात जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमची झाली होती. नाही नक्कीच आणि प्रयत्न तर जरूर होईल. संकटांशी नेहमी हात वारे काउंटर अटॅक करणारे दोन फलंदाज दोघे डावखुऱ्या हाताचे आहेत. उजव्या हाताचा हा गोलंदाज त्याच्यावर चढवलाय हल्ला आणि येतोय हा पहिला षटकार. तुषार मोहंती या गोलंदाजा समोर धावसंख्येला पोहोचवलं. 50 क्रॉस करत असताना 53 ऑन दी स्कोर बोर्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स जीवदानी ब्राह्मणडोंगरी. काय हल्ला चढवलाय, जबरदस्त क्लासिकल बॅटिंग, संयम, आक्रमण अशा दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. संकटांशी 4 हात कर, दिव्यासाठी स्वतःची वात कर. खचून जाणं रक्तात नाहीये तुझ्या, अंधारावर तू मात कर. रात्रीचं विस्तीर्ण गर्भ आपण अनुभवतो आणि चांदण्यांचा अभाव आहे. एक चंद्र आहे साक्षीला आणि चंद्रांच्या टिमटिमत्या या खरं तर सूर्य चंद्र किरणांना स्पर्श करणारा अजून एक षटकार येतोय. बॅट ऑन फायर मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलेत. धावसंख्या 6 न वाढवली, पोहोचवली ती तब्बल आता 60 या आकड्यावर. 60 ऑन दी स्कोर बोर्ड. 2 सलग षटकार आलेत आणि हा बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड. गॅप शॉट सिलेक्शन. इथे स्वराजसाठी लॉंग चेस होतं, बॉल फरार झाला. येतो अजून एक चौकार. धावसंख्या 64. 64. थँक्यू डीजे मास्टर. 4 षटकांचा खेळ झाला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 64. रोहित शेवटचं स्लॉग षटक, स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल का? 64 धाबा धावफलकावरती लागल्या. जिथे मी म्हणत होतो की 65च्या आत जर गोटिवली 11 गोटिवली टीमने थांबवलं तर यशस्वी ठरेल हे गोलंदाजी करत असताना जी सत्र चालू आहे. फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये रुणाल म्हात्रेला ते काम करावं लागणार आहे. इथून कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. परंतु जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे फलंदाज मात्र काय बॅटिंग करतात. मागच्या ओव्हरमध्ये ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार मारले, शुभम पाटील 4 ओव्हर मधून पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोटिवली टीम कडनं हे अपेक्षित नाही, कारण की नवी मुंबईमध्ये यंदाच्या हंगामामध्ये 9 ट्रॉफी जिंकणारा हा संघ आहे. यावरचा बॉल जर पाहिला तर पायावरती आदळला आणि LBW च्या स्वरूपामध्ये उल्वे नोटचा क्रीज गेल. अर्थातच भानुदास यांना मात्र माघारी धाडलाय. आणखीन एक धक्का लागतोय जीवदानी बामणडोंगरी टीमला.
दुसऱ्या बॉलवर विकेट संपादित केली आहे आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय की नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना मिस्टर आदित्य ऑन स्ट्राईक समोर आहे रुणाल म्हात्रे. रुणालनं गेले काही 3 ते 4 वर्षामध्ये आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली. एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ज्याची विशेष ओळख आहे. इथे विकेट किपर थोडीशी चूक करतील बाय वाईट अँड प्लस कदाचित बायची एक 1 रन कन्सिडर होईल. 2 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाली ती 66. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी घासे साहेबांना मी विनंती करू की या आपण व्यासपीठाकडे आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. स्पर्धा आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजयजी म्हात्रे चषक मुलेखंड 2024 हे भव्य दिव्य आयोजन. आज अंतिमची रात्र आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये हा फटका पहा आणि फक्त पाहत रहा. कीप वॉचिंग ॲट इट. इट्स हँडसम षटकार. तर 2 मिनिटे थांबवा. एक गाडी आपल्याला पास करायची आहे. पाहुणे सन्माननीय अतिथी या स्पर्धेचे खरं तर प्रवीणजी घासे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये फक्त आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3. कदाचित टाइम मॅनेजमेंट केलं तर 3 चेंडू सुद्धा आपले होऊ शकतात. बट दॅट इज ॲट पार. चला 3 चेंडू आहेत या षटकामधील. उर्वरित आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सो यू कॅन कंटिन्यू. कारण मोमेंटम आता टीम बामणडोंगरी या टीमकडे आहे. जरूर. चला आम्ही नक्कीच मॅचवर कॉन्सन्ट्रेट करतोय. हा बॉल हवाई सफर. अजून एक षटकार. हवा के संग संग घटा के साथ साथ लेफ्ट हँडेड बॅटर शुभम ऑन फायर. चला आम्ही पाहुण्यांना विनंती करू माझा आवाज त्या एंड पर्यंत जर का पोहोचत असेल तर आम्ही सन्मान्य अतिथींना विनंती करू की आपण आपली व्हेकल ही कार आपण आतमध्ये आणू शकता. डीजे मास्टर येस एखादं गाणं आपण होऊन जाऊ द्या. चला यांनी येस चेंडू द्या मैदानामध्ये. प्रवीणजी घासे साहेबांचं शुभ आगमन इथे आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्यांच्या गजरानं आपण त्यांचं शुभ स्वागत करूया. सुस्वागतम. माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजयजी म्हात्रे चषक मुलेखंडच्या रजनी स्पर्धेमध्ये उपस्थित क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम वॉर्म हार्टेड. चला नेक्स्ट मॅच मध्ये समिधा 11 नागाव आणि भूमी 11 वरप दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. इथे मात्र धाव मिळणार 2 आणि एकूण धावसंख्या झाली ती 80. चला जाऊया गोलंदाजी मार्क मध्ये. 45 रन्स वरती खेळतोय. जर षटकार लगवला तर अर्धशतक कंप्लीट होईल या स्पर्धेचं पहिलं. पाहूयात 45 वरती खेळतोय. शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक रन तर कंप्लीट झाले. चांगला थ्रो आणि इथे मात्र फलंदाज दुसरी धाव घेताना बाद होईल. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर तब्बल 81 धावा धावफलकावरती आणि हे टार्गेट चेस करायचं आहे ते गोठिवली 11 गोठिवली टीमला 82 अर्थातच 82 लक्षाचा पाठलाग करायचा आहे.
हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात थोड्याच वेळामध्ये होईल. तोपूर्वी या ठिकाणी काही सन्मान आहेत. विशेष सन्मान आहे मित्र म्हणेन. तो विशेष सन्मान आम्ही करून घेणार आहोत. हॅलो हॅलो. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल आपण करून घेऊयात. एका बाजूला वरप संघ, दुसऱ्या बाजूला समिधा 11 नागाव संघ, जो कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये जसकार गावामध्ये चॅम्पियन झालेला होता आणि आज माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. सन्माननीय राजेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. वरप टीमला या ठिकाणी कॉल करण्याची संधी दिली आणि टॉस जिंकला. टेल आलाय आणि टॉस जिंकलाय समिधा 11 नागाव संघाच्या टीमने, कॅप्टनने. नागाव टीमचे कॅप्टन आमच्या सभेत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना वरप टीमला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन्समध्ये थांबवायचा प्रयत्न करू. आणखी विकेट हाय स्कोरिंग आहे. प्रत्येक मॅचला 70 ते 80 धावा होत आहेत. तर आम्ही कमीत कमी याच्यात करायचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने तुम्ही जसकार गावामध्ये काल नाईटची फायनल जी आहे ती मारलेली होती. आता प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता समिधा 11 नागाव संघ. आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी रजनी स्पर्धा खेळायची आहे मुळेकण गावामध्ये. संघाचं मित्रमंडळ वातावरण कसं आहे? मुलं फ्रेश आहेत का? खेळाडू फ्रेश आहेत का? मुलेकंड गाव ॲक्च्युली यावर्षी आमचा कुठला नंबर बसला नव्हता. गेल्या रविवारी आमचा मुलेकंडला डेला नंबर बसला, काल नाईटला बसला. तर होप की आज पण आमचा चांगला परफॉर्मन्स होईल. नाही, एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? या मैदानाबद्दल काय सांगाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि मैदानी चांगला केलेला आहे. कारण की डेला आम्ही केलो तेव्हा एवढा म्हणजे हे नव्हतं, पण आज खूप चांगला वाटतोय. येस, थँक्यू सो मच. हे होते समिधा 11 नागाव टीमचे कॅप्टन. मी जातोय आरबी वरप टीमचे कॅप्टन कडे. वरप टीमचे कॅप्टन, नाणेफेकीचा कॉल तुम्ही पराभूत झाला. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो, कारण समोरचा संघ आम्ही कधी केलो नाही, तर आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो. ना कधीच खेळलेलं नाही, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नागाव टीमच्या विरोधामध्ये खेळणार आहात. आणि नागाव टीमने कालच्या दिवसामध्ये जसकार गावामध्ये रजनी स्पर्धा जी आहे ती खेळलेली होती. तिथे फायनलची मॅच जी होती ती त्यांनी जिंकलेली होती. खरं तर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? या मैदानावरती पहिल्यांदाच आलात तुम्ही खेळण्यासाठी. स्पर्धा खूप छान आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि या मैदानावरती पहिल्यांदाच तुम्ही खेळताय का? हो. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस जिंकलाय समिधा 11 नागाव टीमने. त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणचा. हॅलो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने ओरिसन अँड कंपनी अर्थातच प्रॉपरायटर जितेंद्रजी घरत साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. माजी सरपंच संजय, जोरदार टाळ्या दादांसाठी. दादाने खऱ्या अर्थाने भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोवा मित्र मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोवा मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने दादांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर पाठीवरती सातत्याने थाप मारणारे आमच्या दादांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय. ओरिसन अँड कंपनी प्रोप्रायटर अर्थातच माजी सरपंच सांजे जितेंद्र दादा घरत साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. गोवा मित्र मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी सज्ज झाले आहेत आणि खऱ्या अर्थाने दादांचा सन्मान आपण पाहतोय केला जातोय.
गोवा मित्रमंडळाच्या वतीने त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र या ठिकाणी सन्मान जो आहे तो केलेला आहे जितेंद्रजी घरत साहेबांचा. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आज आम्हाला मुळेखंड गावामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर या ओरम परिसरामध्ये एक नामांकित स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि जितेंद्रजी घरत साहेबांचा देखील सन्मान आमच्या या व्यासपीठावरती होत असताना अगदी गोड व्यक्तिमत्व आणि खंबीरपणे सदैव आमच्या पाठीशी उभे राहणारे असे जितेंद्र दादा घरत यांचा शुभ सन्मान गोवा मित्र मंडळातर्फे या ठिकाणी केला जातोय. सन्मान हा विशेष सन्मान आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आणि खऱ्या अर्थाने हा विशेष सन्मान आहे आमच्या गोवा मित्र मंडळाच्या तर्फेने. खऱ्या अर्थाने खूप गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा साहेब तुम्हाला. जितेंद्रजी घरत साहेब माजी सरपंच सांजई गाव. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांसोबत फोटो सेशन होत आहेत आणि पुन्हा एकदा आणखीन एक विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे गोवा मित्र मंडळातर्फे. आणखीन एक विशेष गोड माणसांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच कोण तर सरपंच अजय म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने गोवा मित्र मंडळ आणि त्यांच्या वतीने अजयजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. अगदी गोड व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व आमचे सरपंच अजयजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान गोवा मित्र मंडळातर्फे केला जातोय. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोड व्यक्तिमत्व आणि दुःखामध्ये सुखामध्ये धावून येणारी ही व्यक्तिमत्व सदैव आमच्या पाठीशी उभी राहणारे व्यक्तिमत्व ती म्हणजे अजयजी म्हात्रे साहेब सरपंच आणि या स्पर्धेचे मात्र प्रमुख आयोजक करते आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आहे आणि ही स्पर्धा त्यांच्याच नावाने खऱ्या अर्थाने माजी सरपंच जितेंद्रजी घरत साहेब त्याचबरोबर सरपंच अजयजी म्हात्रे साहेब चषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा त्यांच्याच नावाने हे चषक करंडा कोणता संघ उचलेल आणि त्या दोन व्यक्तींचा सन्मान आमच्या या गोवा मित्र मंडळाच्या तर्फे झालेला आहे. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर SN डेव्हलपर्सचे आमचे प्रवीणजी घासे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे या ठिकाणी प्रोप्रायटर प्रवीणजी घासे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. खऱ्या अर्थाने अगदी गोड व्यक्तिमत्व आणि प्रवीणजी घासे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. आमचे सरपंच अजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माईची शाल प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण चिन्ह अर्थातच सन्मान चिन्ह देऊन अर्थातच आपण पाहताय त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर आणखीन एक शेवटचा एक सन्मान असेल तो आपण करून घेऊयात. हे सन्मान करण्यासाठी देखील मी विनंती करेन पुन्हा एकदा आमचे सरपंच अजयजी म्हात्रे साहेबांना. त्याचबरोबर मी विनंती करतोय उरण प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक अर्थातच मी विनंती करेन सन्माननीय प्रवीणजी घासे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला गेलाय. आणि जाऊया मॅच कडे जिथे मात्र बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. थँक्यू रोहित. आणि हा आवाज हे सूत्रसंचालन आपण अनुभवताय नवी मुंबई नेरूल रोहित भोपी
त्याचबरोबर आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे ते सदस्य सुद्धा आहेत आणि आज मॅच मध्ये खरं तर नवी मुंबईची टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जी इन्व्हायटेड आहे आणि जीवदानी बामणडोंगरी अर्थातच आपण जीवदानी बामणडोंगरीचा जर का नावाचा उल्लेख जर का you. करायचं झालं थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाना पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. तर दादांना विनंती करतोय आपण या जगन्नाना यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय. खरं तर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मान्यवरांची गर्दी या स्पर्धेच्या निमित्ताने. का तर या स्पर्धेची आजची शेवटची रजनी, शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुडुंब प्रेक्षकांची गर्दी, त्याचबरोबर मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होत असताना आणि मैदानाच्या आत मॅच चालू आहे. गोटुवली 11 त्यांच्या विरोधामध्ये बामणडोंगरी. O2 कॉम्बॉक्स. हॅलो चेक. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? गोटुवली संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय, जिथे मात्र त्यांना टार्गेट सेट करून दिलंय. टीम जीवदानी स्पोर्ट्स बावनडोंगरी टीमने 82 रनचं टार्गेट आहे. सध्या स्कोर जर पाहिला तर 14 धावा दाफलकावरती आणि गोटुवली संघ पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. परंतु क्षमता आहे रुणाल म्हात्रे मध्ये. जर रुणाल म्हात्रेच्या मनगटाची पॉवर आहे ना, हा सामना मात्र कोणत्याही क्षणी फिरवू शकतो रुणाल म्हात्रे. त्याचा संवेद मात्र बॅटिंग करतो. आपण पाहताय तुषार मोहंती जो सलामीला आलेला होता. कल्पेश ठाकूर यावेळचा बॉल मात्र अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. गुड बॉल. कल्पेश ठाकूर हा भरपूर अनुभव असलेला नितेश सर गोलंदाज आहे. बरेच वर्ष आम्ही कल्पेश ठाकूरला पाहिलाय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीम कडनं खेळत असताना. यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन आपल्याला पाहायला मिळते. या एका रन बरोबर संघ जाऊन पोहोचतोय 15च्या घरामध्ये. 15 धावा दाफलकावरती सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते गोठिवली 11 गोठिवली टीमची. स्वराज म्हात्रे एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा उभरता सितारा. खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या स्वराज म्हात्रेकडनं, परंतु पहिल्याच बॉल वरती मात्र मोठी विकेट मिळाली. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला हा मोठा संघ आहे. उल्वेनोड परिसरामधील मोठा संघ आहे. ज्या संघाच्या नावावरती विक्रम आहे. या 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा 2 ओव्हर नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत येऊ. तोपर्यंत डीजे मास्टरला सुवर्ण संधी देतोय. प्लीज विनंती करतोय पण या प्लीज विनंती करतोय. आदित्य पाटील गोलंदाजी मार्क वरती आलाय. खऱ्या अर्थाने ओळख आहे आदित्य पाटीलची. पॉवर प्लेचे षटक त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये सातत्याने गोलंदाजी करण्यासाठी येतो. 18 बॉल मध्ये 67 धावसंख्येची गरज आहे गोठिवली 11 टीमला. यावेळचा बॉल रिव्हर्स खेळलाय. रुणाल नारायण म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय. हा महत्वपूर्ण षटकार गोठिवली 11 गोठिवली या टीम साठी.
समीकरण आलंय 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 61 धावसंख्येची गरज आहे. इथून गोठवली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल का, क्षमता आहे गोठवली लेन. गोठवली यंदा चांगल्या फॉर्म मध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये या संघाने धुमाकूळ घातलाय. मोठ्या संघाच्या विरोधामध्ये कमबॅक करायची क्षमता आहे. या बॉलचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणखीन एक षटकार रुणाल म्हात्रेच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. लागोपाठचा हा दुसरा. सोळा बॉल 55 ची गरज आहे या मॅच मध्ये. रुणाल म्हात्रे, मी म्हटलं होतं रुणाल म्हात्रेच्या मनगडामध्ये भरपूर पॉवर आहे. मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो गोठवली टीमला. 2 षटकार तर लगवलेत, अजून भरपूर काम बाकी आहे. रुणालला माहिती आहे त्याच्या समवेत मात्र तुषार मोहंतीला देखील चांगली साथ द्यावी लागणार आहे. कारण की एवढा मोठा लक्ष आहे ना, तो एकटा पार करू शकत नाहीये, त्याला साथ द्यावी लागेल. आदित्य पाटील वरती थोडस दडपण पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल स्विंग अँड मिस. हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल बरोबर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 28 घरामध्ये. आता समीकरणाला येणारे चेंडू 16 आणि 16 बॉल मध्ये 54 रनची गरज आहे. 16 बॉल आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर 9-6, 16 बॉल 9-6 किंवा 8-6 जर लगवले तर कदाचित या षटकारांचं इक्वेशन रुणाल म्हात्रेने देखील माइंड मध्ये सेट केला असेल. माझ्याकडे 16 बॉल आहेत आणि 16 बॉल मध्ये मला 8 षटकार ठोकायचे आहेत. तिथेच मात्र तेजस पाटील थोडीशी मात्र रणनीती तयार करत असेल रुणाल म्हात्रेच्या विरोधामध्ये. आणि जीवदानी बामणडोंगरी भरपूर मोठा संघ. यावेळचा फटका, बॉल शॉट यार. रुणाल म्हात्रेच्या बॅट मधनं काय स्विच हिट पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार आणि अटॅक करायला सुरुवात केलेली आहे आदित्य पाटील या गोलंदाजावरती. आमने सामने झालेले आहेत जीवदानी बामणडोंगरी टीमचे आणि गोठवली 11 गोठवली टीमचे. कधी बामणडोंगरी संघ हरवतो तर कधी गोठवली 11 गोठवली संघ हरवतो. म्हणजे दोन्ही संघ तुल्यवान आहेत. या मॅच मध्ये काहीही घडू शकतं नितेश सर. नाही, नक्कीच क्रिकेटच्या खेळाचं गमक असं आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटी निर्माण होत नसते, ती तुम्हाला ती करावी लागते. आणि आता इथे करून दिल्याने इक्वेशन 15 चेंडू आणि 48 धावा. 15 बॉल 48 ची गरज आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर बॅटच्या मिडलला बॉल लागत नाही. एक रन तर कंप्लीट झाले. दुसरा रन आणि दुसरी रन देखील इथे कंप्लीट झालेली आहे. समीकरण आलाय चला समीकरण काय आलंय. येणारे चेंडू 14 आणि 14 बॉल मध्ये 46 रनची गरज आहे. वॉट अ मॅच. काय मॅच मैदानाच्या आत चालून आदित्य पाटील वरती केलेले आक्रमण. यावेळचा बॉल स्विंग अँड मिस. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. जर या बॉल वरती जर आता शेवटच्या बॉल वरती षटकार आला ना तर या मॅच मध्ये रंग निर्माण होईल. कारण की 40 धावा राहतील, परंतु या बॉल वरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोठवली टीम हार मानणारा संघ नाहीये. तिथेच मात्र मास्टर माइंड तेजस पाटील देखील आहेत, जे मॅच मध्ये घुसून देणार नाहीत गोठवली टीमला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट लगवायचा होता. हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतो. पहिले 3 बॉल रुणाल म्हात्रेचे तर नंतरचे 3 बॉल आदित्य पाटीलचे आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र समीकरण येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहे 46.
ती अजित खोत आपल्याला पाहायला मिळतो, जो चर्चेमध्ये आहे हा गोलंदाज. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणखीन एक हिरा तयार केलाय तेजस पाटील यांनी. खऱ्या अर्थाने खूप चांगली बांधणी तेजस म्हात्रे यांनी आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली बांधणी तेजस दादा यांनी केलेली आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमची. गतवर्षी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर केंद्रीय राज्यमंत्रीचा चॅम्पियन संघ 32 बाईक पटकावणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला होता, तिथे मात्र फंबल होत आहेत. दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेला आहे एका धाबेला आणि या 2 धाबे बरोबर मात्र संघ जाऊन पोहोचलाय पुढे. संघ जाऊन पोहोचताय 37च्या घरामध्ये. मात्र समीकरण आले 11 आणि 11 बॉल मध्ये 44 रनची गरज आहे. यावेळचा फटका जर पाहिला तर पुन्हा एकदा बॅटच्या मिडाला लागत नाहीये. रुणाल म्हात्रेकडे जेवढं स्ट्राईक असेल ना तेवढं चांगलं आहे गोठवली लेन गोठवली टीमसाठी. कारण की नितेश सरांनी म्हटलं होतं गोठवली लेन गोठवली संघ 30 ते 35 किलोमीटरचं अंतर कापून आज या मुळेखण गावामध्ये ही मॅच खेळण्यासाठी आला आणि कदाचित पहिल्यांदाच मुळेखण गावामध्ये गोठवली लेन गोठवली संघ आलाय. नवी मुंबईचा हा संघ राईट अमोर द विकेट. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 या धावसंख्येने पुढे ती जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. म्हणजे आता समीकरण काय आलंय, येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 42 रनची गरज आहे टीम गोठवली लेन गोठवली टीमला. एका बाजूला आपण तेजस म्हात्रेचं कौतुक करत होतो, दुसऱ्या बाजूला निलेश पाटील यांनी हा बांधलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने तयार केलं रोनाल म्हात्रेला, ज्याने तयार केलं. यावेळचा फटका जर पाहिला तर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहेत आणि ज्या आशा होत्या गोठवली टीमला रुणाल म्हात्रेकडनं त्या आशेवरती आता मात्र पाणी फेरलंय. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय गोठवली टीमचा 4था बाद होतोय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार जीत खोत आणि तेजस म्हात्रे आणि तयार केलेला हिरा. यावेळेचा बॉल जर पाहिला तर हा बॉल सोडून दिला. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या व्हाईट बॉलने मात्र पुढे गेलेली आहे. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पाटील यांचा हा संघ गोठवली 11 गोठवली आज थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. ही स्थिती गोठवली 11ची जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली नाहीये, परंतु मागचे काही दिवस थोडेसे मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळते गोठवली टीम, जिथे मात्र कालच्या दिवसामध्ये देखील जसकारच्या नाईट स्पर्धेमध्ये थोडा चांगला खास काम करू शकला नाही गोठवली संघ न्हावा टीमच्या विरोधामध्ये. न्हावा टीमने काल पराभूत केल्याने आज जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीच्या विरोधामध्ये खेळत असताना थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. तुषार मोहंती अजूनही स्ट्राईक वरती आहेत, परंतु असे फटके तुम्हाला मॅच पासून लांब घेऊन जातील. इथे काय घडतंय, मिसफिल्डचा चौकार पाहायला मिळतो, जिथे मात्र फलंदाज बाद झाला असता. झेल ड्रॉप आणि बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. बॉल आणि 7 बॉल मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज या राईट अमोद विकेट. 7 बॉल 36 ची गरज असताना यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागलाय टीम गोठवली टीमला. आणि इथे समीकरण भरपूर कठीण झालंय गोठवली 11 टीम साठी, कारण की येणारे तुमच्याकडे आहेत शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 36 रनची गरज.
आणि त्याचबरोबर नागावचे आमचे संकेतजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. भानुदास म्हात्रे पहिला बॉल निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय आणि गोठिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. खऱ्या अर्थाने थोडेसे निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळतात कारण की दूरवरून प्रवास करून आलेला हा संघ 30 ते 35 किलोमीटरचं अंतर कापून आलेला हा संघ मात्र आज मोठ्या संघाच्या समोर तेवढी खास काही कामगिरी करू शकला नाहीये. जरूर यंदाच्या सीझन मध्ये 9 ट्रॉफ्याज त्यांच्या नावी आहेत, परंतु समोरचा संघ जो आहे ना ज्यांनी गत वर्षी 28 ट्रॉफ्या आपल्या नावी केल्या होत्या एकाच वर्षामध्ये, जीवदान स्पोर्ट्स बामणडोंगरी. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला चेंडू त्याच्यावरती चांगला फटका आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच लाजवाब पाहायला मिळाले. कदाचित त्या ठिकाणी तकदीर पाटील होते आणि त्याच्या माध्यमातून झालेलं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मयूरेश आलाय स्ट्राईक वरती. चला औपचारिकता शिल्लक कदाचित या मॅच मध्ये असं वाटलं होतं गोठवली संघ एवढा लांबून आला थोडस प्रभावित करेल मुलेखंड उरण परिसरातील प्रेक्षकांना, परंतु गोठवली 11 गोठवली संघ जो तुम्ही खेळ पाहिला ना आज, यावेळचा फटका जर पाहिला तर एलिव्हेशन मिळालाय का? यस मिळालाय. बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर, परंतु बराच उशीर झाला. गोठवली 11 गोठवली संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी सर्वांनाच माहिती आहे, परंतु गोठवली 11 संघ हा खऱ्या अर्थाने खूप चांगला संघ आहे. असं प्रदर्शन तुम्हाला कधीच तरी पाहायला मिळतं या टीमचं, कारण की भरपूर ट्रॉफ्या ज्यांच्या देखील नावे आहेत. यावेळचा बॉल जर पाहिला तर हा देखील बॉल मिस झाला आणि या मॅचचा मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. चला केतन शेलार यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. स्कोरिंगची भूमिका या मॅच मध्ये त्यांनी देखील बजावली आणि हार्ड लक टीम गोठवली 11 गोठवली, निलेश दादा, स्वराज, हर्षद खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. तेजस दादा, त्याचबरोबर तकदीर पाटील, त्यानंतर संदेश असेल, जीत खोत असेल, शुभम असेल, अभिनंदन. पुढच्या